कर्नाटकमध्ये एक दोन दिवसापूर्वीच अत्यंत भीषण अशी घटना घडलेली होती की ज्याच्यामध्ये एका जिहादीनं एक काँग्रेस नगरसेवक आहे त्याच्या मुलीवरती चाकूनी खुनी हल्ला केला आणि 23 वेळा चाकूनी बसून बसून तिला मारून टाकलं. आता ही घटना जेव्हा कर्नाटकासारख्या राज्यामध्ये घडते तेव्हा स्वाभाविकच आता जे काँग्रेसचं शासन आलेलं आहे त्यांनी जिहादी मानसिकतेला अधिकाधिक बळकटी दिलं, प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी मान थोपवलेली होती. आणि याचाच परिणाम असा झालेला आहे की तिथे जिहादी जे आहे त्यांचा उन्माद प्रचंड प्रमाणात उकळून आलेला आहे. आणि आज त्याचा परिणाम असा झालेला आहे की अनेक ठिकाणी असे हल्ले होत आहेत. आणि प्रथमच मोदींनी कधी हिंदुत्वाच्या भूमिकेवरती मोठ्या सभांमध्ये अशा भाषणे केलेली नाही, परंतु आज त्यांनी प्रथम याचा उल्लेख केलेला आहे की आमच्या आईवडिलांवरती दिवसाढवळे असा हल्ले केले जात आहेत. त्याचाच अर्थ असा आहे की इतका भीषण त्याचा परिणाम समाज मानसावरती झालेला आहे. तिथला समाज जो आहे तो एकदम त्यांना काय करावं हे सुचत नाही, इतकं भयंकर आणि अत्यंत निर्घृण असा हा हल्ला होता. आणि ही जी मानसिकता जोपासण्याचं काम काँग्रेस करते आहे तिथे साक्षात शरीरच राज्य तरी लागू केलेलं आहे कर्नाटकामध्ये. आणि हेच प्रयोग प्रत्येक राज्यामध्ये करायचे. महाराष्ट्रामध्ये त्यांना अर्थदाता पवार साहेब आहेत, ठाकरे साहेब आहेत, शरीर लागू करून हिंदूंवरती अत्याचार करण्यासाठी. तसाच प्रकार त्यांना संपूर्ण देशामध्ये करायचा आहे. आणि आज जर त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर सत्ता काँग्रेसकडे गेली तर आताच देशामध्ये गजवाई ही 2047 सालच्या गोष्टी लोक बोलत आहेत की आजच अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. या सगळ्या घटनांपासून हिंदू समाजाला सर्वात मोठा धडा हा मिळतोय की हिंदू समाजाला आपला कोण आणि परका कोण हे विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. जेवढे जेवढे हिंदू आहेत ते माझे आहेत आणि अहिंदू जे आहेत ते माझे नाही आहेत हा विचार हिंदू समाजानं यापुढे करायला पाहिजे. त्यासाठी धर्मशिक्षणाची पण आवश्यकता आहे. तशी धर्मशिक्षण प्रत्येक हिंदू दिलं तरच त्यांच्यापासून दूर राहण्याचं तुम्हाला एक प्रकारे शिक्षण मिळेल, एक प्रकारे मानसिक तयारी राहील. आणि या सर्व गोष्टींच्या मध्ये शासनाची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण सगळं काही जनतेने करायचं मग शासनाने काय करायचं असा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्याचीच नोंद आज मोदीजींनी घेतलेली आहे की आनंदाची गोष्ट आहे. मोदीजींनी आपल्या भाषणामध्ये अशा विषयांना भर द्यावासा वाटला मोदीजींनी. तर या विषयावरती आता यापुढे विचार म्हणताना नुसतं व्हायला नको तर या कृती आराखडा तयार करायला पाहिजे की ही जी मानसिकता आहे ती संपवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार. ही मानसिकता काय आहे 1-2 दिवसामध्ये येत नाही. जे काँग्रेसचं शासन आलं त्यांनी खतपाणी घातलं म्हणून फार उभा राहिला याचा भाग नाही घेतो. ही मानसिकता विद्यमान आहे. ही मानसिकता जोपासणारी, पळवणारी, प्रोत्साहित करणारी, फल फूल के बडा करने वाली जो एक विचार पद्धती आहे, शिक्षा पद्धती आहे, त्या शिक्षण पद्धती जी मद्रासांची आहे त्याला कुठेतरी थोपवावं लागेल, त्या कुठेतरी बंद कराव्या लागतील. ते भारत जे आहे ते छात्रवृत्ती योगीजींनी उत्तर प्रदेशमध्ये दाखवलं तसं प्रत्येक राज्यातल्या मुख्यमंत्र्याला हे काढून दाखवावं लागेल. आणि ही शिक्षण पद्धती जी आपण अशा प्रकारची विकृत मानसिकता निर्माण करणारी लोक निर्माण करते ही शिक्षण पद्धती थांबवावीच लागेल. आणि एक देश एक शिक्षण पद्धती असा सर्वांना विचार करावा लागला आपल्याला. अन्यथा ही मानसिकता संपवणारी तर शिक्षण पद्धती तशीच चालू राहिली तर असे कोण मोहम्मद फजल निर्माण होतील आणि ते असे 24 लाख वस्तून खून करतील. ते सत्ता वाद करता असाच पाहिजे तिथे 35 रुपये फ्री पडतील मिळत आहे. ही मानसिकता जी आहे ती थांबवण्यासाठी ही शिक्षण देणारी जी पद्धती आहे ती थांबवावीच लागेल. आणि याचा विचार भारतीय जनता पक्षालाही करावा लागेल. सत्ताधारी पक्ष म्हणून परत सत्तेवरती आल्यावर सगळ्यात जास्ती भारताच्या अस्तित्वाला त्याच्यापासून मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. असा गंभीर समस्येला तोंड द्यावा लागेल. आता विचार पूर्वी वेळात केला नाही.